गणपती बाप्पाकडे एक निरोप मला आणि माझ्या फॉलोअर्सला सगळ्यांना सुखी ठेव. जय श्रीराम मित्रांनो. 365 हार्डचा आज आपला 330वा दिवस आहे. आजचा दिवस खूप जास्त वाईट होता आपल्यासाठी. वाईट इन द सेन्स आज आपले गणपती आपल्याला सोडून जाणार होते. त्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात जिम पासूनच केली. मी जिमला निघालो, जिम मध्ये पोहोचली होती. आज थोडं शोल्डरचा वर्कआउट केला होता. तर शोल्डरसाठी डंबेल ओव्हरहेड प्रेस पण 3 सेट घेतले होते. त्याच्यामध्ये वेट हेवी ठेवून रेपिटेशन कमी ठेवले होते आपण. त्यानंतर डंबेल फ्रंट रेजेस आपण 4 सेट घेतले होते. ह्याच्यामध्ये वेट लाईट होतं आणि रेपिटेशन हाय ठेवले होते. त्यानंतर डंबेल साइड रेजेस आपण 4 सेट घेतले होते. ह्याच्यामध्ये पण लाईट वेट होतं आणि रेपिटेशन खूप हाय ठेवले होते आपण. त्यानंतर बायसेप साठी एक बायसेप स्टँडिंग कर्ल घेतला. ह्याच्या पण 4 सेट घेतले होते. त्यानंतर वर्कआउट संपला, पोजिंग चालू केली. आज पोजिंग करताना बॉडी पण खूप चांगली पंप झाली होती. खूप मस्त दिसत होती बॉडी. मस्त 3-4 पोजिंग केले. मॅनिफिक्स पोजिंग केले. पोजिंग संपून घरी आलो. घरी आल्यावरती जसं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, आज आपले गणपती आपल्याला सोडून जाणार होते. त्यामुळे आरती घेतली. आधी मंडळाची आरती घेतली. त्यानंतर घरी येऊन आपल्या घरची पण आरती घेतली. घरची आरती झाल्यावरती आपले सगळे गणपती मिरवणुकीला बाहेर काढले. तुम्ही बघू शकता आज खूप जास्त अपसेट सारखं होत होतं. मला पण थोडं वाईट पण वाटत होतं. त्यानंतर मिरवणूक चालू झाली आपली. मस्त मिरवणुकीमध्ये थोडं डान्स बिन्स करून तुम्ही बघू शकता. लास्टचा व्हिडिओ टाकला मी आता. आपला शेवटचा निरोप द्यावाला आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव. माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला, माझ्या इंस्टाग्रामचे जेवढे फॉलोअर आहेत तेवढ्या सगळ्यांना आणि मला पण माझ्या घरच्यांना खूप सुखी ठेव आणि असं तुझा आशीर्वाद राहून दे. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर तुम्ही बघू शकता घर किती खाली वाटत होतं. त्याशिवाय आपला डे एंड केला. जय श्रीराम.